आजची डिश मोठ्यांसाठी नाही तर लहान मुलांसाठी आहे. प्रत्येक घरात एकतरी लहान मुलं असतंच. म्हटलं चला आज मग लहान मुलांसाठी रेसिपी बनवूया. हॅलो फ्रेंड्स, मी आहे वैशाली आणि स्वागत आहे तुमचं मराठी मेजवानी विथ वैशालीमध्ये. याला तुम्ही रव्याचे डोसे किंवा पॅनकेक्स म्हणू शकता. ही डिश मी माझ्या स्वतःच्या मुलीसाठी बऱ्याच वेळा बनवते. म्हटलं चला आज ही शेअर करूया. बनवायला एकदम सोपी आहे, जास्त टाईमही लागत नाही आणि पौष्टिकही तेवढीच आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. 1 वाटी रवा मी 15 ते 20 मिनिट अगोदर भिजायला टाकलेला. रवा माझा भिजून तयार आहे. त्याच्यामध्ये आता मी 1 कांदा घेतला आहे, त्याला मी बारीक बारीक कट करून घेतलं आहे. थोडीशी कोथिंबीर घेतली आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. जर का तुमचं बाळ तिखट खात नसेल तर तुम्ही मिरच्या टोटली स्किप करू शकता. ती माझी मुलगी बऱ्यापैकी तिखट खाते, म्हणजे मी बनवताना मिरच्या ॲड करते आणि जेव्हा मी तिला खायला देते तेव्हा याच्यामधले मिरच्यांचे जे काही तुकडे आहेत मी ते काढून साईडला ठेवते. अशाने तिखटही लागत नाही आणि बऱ्यापैकी टेस्टही येते. सगळ्यात शेवटी मी इथे अर्धा गाजर किसून टाकलेला आहे. चवीपुरतं मीठ मी त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं आहे. इथे तुम्ही हव्या त्या भाज्या ॲड करू शकता. तुम्ही इथे पालक ॲड करू शकता किंवा बीट असेल तुमच्याकडे तर बीटही तुम्ही इथे किसून टाकू शकता किंवा मग तुम्ही इथे अर्ध्या बटाट्याचा किस करूनही टाकू शकता. इथे मी टोमॅटो ॲड केला आहे. त्याच्या जागी तुम्ही अर्धा बीट टाका, म्हणजे त्याचा कलरही चेंज होईल आणि मुलांना ते दिसायला छान दिसेल. दिसायला एखादी गोष्ट छान असेल की मग मुलं पटकन खातात. आता आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. आपल्याला याचे छोटे छोटे डोसे किंवा पॅनकेक्स बनवून घ्यायचे आहेत. एका साईडला इकडे मी पॅन गरम करायला ठेवला आहे. पॅन गरम झाल्यानंतर इथे 1 चमचा भरून तूप मी पॅनवरती टाकलं आहे. तुम्ही इथे ऑइलही यूज करू शकता किंवा बटर असेल तर बटरही यूज करू शकता. ते बनवत असताना ते आपल्याला जास्त पातळ बनवायचे नाहीत, कारण हे आपण लहान मुलांसाठी बनवतो आहे आणि ते थंड झाल्यानंतर मग खूपच कडक होतील. त्यामुळे थोडेसे जाडसर डोसे किंवा पॅनकेक्स टाकले तर ते थंड झाल्यानंतरही असेच सॉफ्ट राहतात आणि लहान मुलं याला इझिली खाऊ शकतात. आजपासून पुढे काही दिवस लहान मुलांच्या डिश मी रेग्युलर एक सिरीज म्हणून अपलोड करणार आहे. त्याचबरोबर जे नवीन मॉम्स आहेत, ज्यांना वेट लॉस वगैरे करायचं आहे, त्यांनीही चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, कारण यानंतर मी वेट लॉसच्या रेसिपीज या चॅनलवरती अपलोड करणार आहे. चांगल्या डाएटसोबत चांगली एक्सरसाइज केली तर नवीन मॉम्स आहेत त्या लवकर वेट लूज करतील. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता हे डोसे खूप सॉफ्ट झालेले आहेत. 2 बोटांमध्ये प्रेस केले तर ते इझिली लहान मुलं खाऊ शकतील. इथपर्यंत व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.